झी 24 तास एक पाऊल पुढे। नेत्यांना साहित्य सेवेची खरोखर काळजी असेल तर मराठी पुस्तकं मिळणारी दुकानं राज्यात मोठ्या संख्येने सुरू व्हावीत यासाठी प्रयत्न झाला असता। राज्यात मराठी पुस्तकांची केवळ 80 ते 90 मोठी दुकानं आहेत। 19 जिल्ह्यात पुस्तकांचं एकही दुकान नाही। मुंबईत इंग्रजी पुस्तकांची 65 दुकानं आहेत तर मराठी पुस्तकं मिळणारी केवळ 8 ते 9 दुकानच आहेत। विदर्भात केवळ 3 जिल्ह्यात मराठी पुस्तकं विकत मिळू शकतात। पश्चिम महाराष्ट्रात केवळ पुणे, कोल्हापूर, नगर आणि सोलापुरात मराठी पुस्तकांची दुकानं आहेत। मराठवाडा, खानदेश आणि कोकणची स्थिती यापेक्षा वेगळी नाही। संमेलनामध्ये साहित्याचा उदो होत असताना हे विदारक वास्तव बदलण्यासाठी काहीच प्रयत्न मात्र होताना दिसत नाही। तर मराठी साहित्याची आबाळ होताना आपण बघतोय। विदर्भात जर का परिस्थिती बघितली तर केवळ 3 जिल्ह्यात दुकानं आहेत। अनेक ठिकाणी फार कमी मराठी पुस्तकांची दुकानं आपल्याला पाहायला मिळतात। खरोखर नेत्यांना साहित्य सेवेची खरोखरच काळजी असेल तर मराठी पुस्तकं मिळणारी दुकानं राज्यात मोठ्या संख्येनं सुरू व्हायला हवीत आणि अर्थातच नेत्यांनी या संदर्भात प्रयत्न करणं गरजेचं आहे। आपण बघतो की राज्यात मराठी पुस्तकांची केवळ 80 ते 90 मोठी दुकानं आहेत तर 19 जिल्ह्यात पुस्तकांचं एकही दुकान नाही। अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे। तर मुंबईत इंग्रजी पुस्तकांची 65 दुकानं आहेत तर मराठी पुस्तकं मिळणारी 8 ते 9 दुकानं आहे। म्हणजे मुंबईसारख्या शहरात देखील 65 दुकानं इंग्रजी पुस्तकांची आहेत मात्र मराठी पुस्तकांची केवळ 8 ते 9 दुकानं आहेत। विदर्भात केवळ 3 जिल्ह्यात मराठी पुस्तकं विकत मिळू शकतात। झी 24 तास एक पाऊल पुढे।